स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी, विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एक वत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विपश्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजिती होती गुरु उपदेशी. देह वासना असता तियसी, पंचत्व पावळी ते वेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तर देशी. वाजसनीय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी येसी. आरोपिले स्नेहेसी, माता पितरे परियेसा. वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करीती महोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण. त्यासी दिधली कन्यादान, अतिप्रीती करुणी. तया माधव विप्रा घरी, शुभाचार्य होती नारी. वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभयवर्ग मनोमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्कार. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अतिविशेषी. तव वस्तरे झाली षोडशी, अंतवर्तनीर झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होती तियसी, ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मास साती, द्विज करी सिंमती. अक्षवाणे ओवाळीती आरती, सुवासिनी मिळोनिहा. ऐसे क्रमिता नवमासी, प्रस्तुत झाली शुभ दिवसी. पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तयेवेळी. जातक धर्म करीतो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुणी. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमर होईल कार्णिक पुरुषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी, बोळगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी, राहती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित, पुनित होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी. संध्यान धरावा मानसी, म्हणून करीती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर. याचे नि महादैन्य हरे, भेने नलगे कळी काळा. तुमचे मणी जे जे वासना, सर्व साधिल निर्गुणा. याते करावे हो जतना, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला विद्वज्जन. जनक जननी संतोषोन, देती दान वस्त्रा भरणे. सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम, माता पिता अतिप्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम, निंबलोन ओवाळीती. व्यवस्था भाकली नगरात, अभिनव आजी देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नगलोक इष्टामित्र, पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र, माताना दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोणी, रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्म्याचा अवतार, दृष्टी त्यासी केवी संचार. लौकिक धर्म ममत्कार, माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाली आवरी. नामकरण पुरासरी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत, जन्म नाम झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोळ बाळकावरी, प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणतसे एरी, न पुरे श्रीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा, स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबाळा, स्तनपान देवऊ. अथवा आणा मेशी एक, आपुले स्तने न शमय भूक. ऐकोनी हासे बाळक, स्पर्श करी स्तनाशी सव्य कर. स्तनी स्पर्श होताची कर, 32 धारा वाहे क्षीर. वस्त्र भिजवणी विचित्र, वाहो लागे भूमीवरी.
विस्मय करीती जनक जननी, प्रगट न करीती गौप्य गुणी, नमन करीती बाळकाचरणी, माता होय खेळविती, पाळण्या घालुनी बाळकासी, पर्य दे गाय अति हर्षी, न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी, वर्धे बाळ येणे परी, माता पिता ममत्कारी, वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे, माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसे मानसी, मुके होईल म्हणोनी, पुसती जाण ज्योतिषासी, म्हणे बोल नये काय यासी, उपाय असेल यास विशेषी, म्हणून पुसे वेळोवेळी, सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतेसी, अर्कवारी अश्वत्य पर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा, एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बरक्या विवेके, बाळ बोल बोलू शिके, म्हणून सांगिती विनोदे, हासोनी ओंकार उच्चारी बाळ, आणि कनेने बोल केवळ, विस्मय करिता ती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले, श्रवणी ऐकतो बोल सकळ, जाणून बोले कवण्या गुणी, काही केली या न बोले सुत, चिंता करिता ती माता पिता, पुत्रासी जाहली वर्षे 7, मुका झाला दयोयोगे, 7वे वर्ष कुमारासी, योग्य झाला मुंजीसी, उसताती समस्त ब्राह्मणांसी, केवी करावे म्हणून विप्र म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयनावे केवळा, अष्टवरुषे होऊ नये, माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती, मुका असे हा निश्चिती, कैसे देव झाले आम्हा, कैसे देव झाले आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशी शिवाशी पूजले, वाया झाले म्हणतसे, ईश्वरे तरी दिधलावरू, सुलक्षण झारा कुमरू, न बोले आता काय करू, म्हणून चिंता शिवासी, एकची बाळ आमुचे कुर्शी, आणि कन देखो स्वप्नेशी, वेष्टिलो होतो आम्ही आरशी, आमु ते रक्षिल म्हणोनी, नवेच आमुचे मणीचा वास, पुत्र झाला निर्वाण वेश, कायवर दिधला त्या महेशे, शनी प्रदोषी पूजिताम्या, ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा, जवळी येऊनी बाळक, संपोकित मातेशी, घरात जाऊनी तय वेळा, घेऊन आला लोखंड सबळा, हाती धरितांची निर्मळा, झाले सुवर्ण बावन कशी, आणोनी देतसे मातेसी, विस्मय करी भववसी, बोलवूनी आपतीसी, धाविती झाली तये वेळी, गौप्य करीती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला, आणिक लोह हाती देती, अमृत दृष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक, मग पुत्रा ते आलिंगोणी, विनविता ती जनक जननी, तू तारका शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपका, तुझेनी सर्वस्व लाधले, बोलता मी नाही ऐकिले, अज्ञान मायेने विष्टिपले, भुके ऐसे म्हणो तुझ, आमुचे मणीची वासना, तुआ पूर्वावी नंदना, तुझे बोबडे बोल आपणा, ऐकवावे पुत्र राया, हास्यवदन करी बाळ, योग्य पवित्र दावी गळा, कंठी धावी मोजी स्थळा, म्हणून दाखवी मातेसी, संज्ञा करुणी मातेसी, दावी बाळक संतोषी, मुंजी बांधिताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ, माता पिता संतोषती, विद्वास ज्योतिषी पाचारिती, व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करीते झाले, केली आयती बहुतांपरी, रत्नसखचित अहंकारी, माया मोहे प्रीती करी, समारंभ करीताती, चौल कर्म येरे दिवसी, भोजन चौल मनीषी, पुनरभग्य करुणी हर्षी, यज्ञोपवित धारण केले, मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती द्विज समस्त, सहभोजन करावया माता, घेऊन गेली मंदिरात, भोजन करुणी माते सवे, निरोप घेतो एको भावे, मुंजी वंदन असे करावे, म्हणून आला पित्याजवळी, गृहोत्तक मार्गे मौजी देखा, वंदन केले त्या बाळका, सुमुहूर्त आला तत्काळिका, मंत्रोपदेश करीत झाला, गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देती परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोलो कवना पुढे, गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्नखचिता, देती झाली तयावेळी, पहिली भिक्षा घेऊनी करी, आशीर्वचन देते नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्मी वर्ततसे, पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी, अग्नी मिळे पुरोहित, उच्चारी ब्रह्माचारी तयावेळी, दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद, ईश्यत्वा लोक समस्त तटस्था, माता तू किती तये वेळी, तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामदेव पडे आता, अग्न आयाही गायन करीत, तिन्ही वेद म्हणतसे, सभा समस्त विस्मय करी, पाहती हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक, याते म्हणून नये नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या, इतुक्यावरी तो बाळक, मातेशी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून,
नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी अचित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन बाष्पे निगताती लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होऊनी क्षणेक करिता झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षिणी म्हणून होती आशा बहुमणी न बोलासी आम्हा सवे याची गुणी मुखे म्हणाविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका अलिंगोणी कुमारका कृपा भाकी तये वेळी एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतकरण आम्हा करणे तेची असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मोत्तरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी जाहले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता तय वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवूनी अवलिया सांगती गोप्य अवधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अल्पिता असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनेसी पुनरपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया ताकुटोपणे तुम्हा तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे वारा त्यावरी गुरुस्त धर्मवारा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यात धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राय संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट दवावी म्हणीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगिती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्रका भाषे करून टीका सांगते सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र मूर्ते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्यानाय सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम एकादशो अध्याय श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 107 श्री गुरु दत्तात्रेय पर्णमस्तु।